आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापा तरी तो अश्रू देतो, बरोबर ना? तर आज ना नेहमीपेक्षा लवकर आवरलं, कारण की ना आज नाश्त्यापेक्षा डायरेक्ट जेवणाचा बेत होता. त्यांच्यासाठी सुकटची चटणी बनवली, माझ्यासाठी इथे पातळ शेपूची भाजी बनवली जे की मस्त चुरून खाता येईल त्यासाठी, आणि लगेच चपात्या बनवायला घेतल्या कारण शेवऱ्याची ड्रेसिंग होती, म्हणजे काल जे टाके पडले होते ना त्याची पट्टी काढायची होती. आता काय माहित परत डबल करून देतात की काय, मला तर वाटतं डबल करून दिली तर बरंच होईल, कारण लहान मुलांचं कसं असतं त्याला धक्का वगैरे लागेल त्यामुळं. पण आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे काय माहित. त्यानंतर ना त्याच्यासाठी इथे शिमला मिरची केली मिठातली, आणि त्याला ही शिमला मिरची खूप जास्त आवडते. मग त्याचं जेवण झालं, नंतर त्याला आंघोळ वगैरे घातली, आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क कोणता असेल ना तर तो म्हणजे याला मेडिसिन देणं. कारण याला मेडिसिन दिलं ना हा पहिला उलटी करतो, पण काल असंच ओरडून ओरडून काय उलटी वगैरे केली नाही, मेडिसिन दिले. संध्याकाळच्या टायमिंगला त्याचे टाक्यांचं ड्रेसिंग करायला जायचं होतं, त्याला सांगितलंच नाही की तुझे टाक्यांचं म्हणजे पट्टी वगैरे काढायला जायचंय. मग मस्त आयटीत उभा होता, त्याला घेऊन गेले हे आणि ड्रेसिंग वगैरे करून आले, आणि टाके 2 पडलेले होते तर ते 7 दिवसांनी काढायचे डॉक्टर म्हटले. आणि याचं म्हणणं असं होतं की आता मला एकदम बरं वाटतंय, चल मी खेळायला जातो. म्हणजे किती अवघड असतं मुलांचं.